नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 38वा श्लोक. श्लोक 38. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. या पुढील 5 श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला रामस्वरूपी लीन होऊन राहण्याविषयी सांगितले आहे. 38व्या या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला प्रार्थना अगदी विनवणी करतात की तू रामाशी एकरूप होऊन राहा. तुला उठता बसता रामाचा ध्यास असायला हवा. तू काहीही काम करताना रामाचे कार्य समजून काम कर. त्याला साक्षी ठेवून काम कर. तुझा सगळा मनोन्यास हा रामाबद्दलचा असू दे. ज्या ज्या वेळी तू अडचणीत असशील त्या त्यावेळी तू फक्त रामाचे स्मरण कर. त्याचाच अंतःकरणापासून धावा कर. अशी ही ईश्वराप्रती असलेली तळमळ, ही आस संतांनी त्यांच्या अगदी साध्या सोप्या मनाला भिडणाऱ्या शैलीमध्ये फार सुंदर पद्धतीने व्यक्त केलेली आहे. संत तुकाराम महाराज लिहितात, कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. तर संत कान्होपात्र म्हणते, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. अशी मनाची तळमळ असेल, अशी ईश्वराबद्दलची आस लागून राहिलेली असेल तर ईश्वरसुद्धा थक्क होऊन पाहत राहील. हे सांगत असतानाच समर्थ मनाला असेही बजावतात की ईश्वराचे चिंतन करत असताना किंवा त्याची प्रार्थना करत असताना मनात तिळमात्रही शंकेला साशंकतेला थारा देऊ नकोस. द्विधा स्थिती तुझी निर्माण होऊ देऊ नकोस. आपण बरोबर करतोय का, याने काय होईल, त्याने काय होईल, अशा निरर्थक प्रश्नांना तुझ्या डोक्यात शिरकावही होऊ देऊ नकोस. कळत नकळत देखील तुझ्याकडून त्याची अवज्ञा होऊ देऊ नकोस. तू त्याच्या स्वरूपी लीन होऊन राहा. त्याच्या चरणी तुला पूर्णपणे समर्पित करून राहा. धन्यवाद.